आरपीआय आठवले गटाचे अविनाश शिंदे यांनी कणेरीवाडीतील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील विकासकामांबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार केली आहे। या तक्रारीच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खुलासा केलाय। 23 जानेवारी 2020 रोजीच्या ठराव क्रमांक 69-1 नुसार ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार कणेरीवाडी गावातील बौद्ध वस्ती, संत रोहिदास वस्ती, अण्णाभाऊ साठे वस्ती, बौद्ध वस्ती महालक्ष्मी नगर या वस्त्यांना मंजुरी मिळाली। पण शासनाच्या निर्देशानुसार या वस्त्यांच्या ठिकाणी जातीभेद, वर्णभेद टाळण्यासाठी फलक लावले नसल्याचं सत्ताधारी गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। सर्व विकास कामं नियमानुसार झाली असून यापूर्वी 2 वेळा या कामांसंदर्भात झालेल्या चौकशींमध्ये अंदाजपत्रकापेक्षा सुमारे 700 चौरस मीटर जादाचं काम झालं असल्याचा दावा केलाय। या विकास कामांसह ग्रामपंचायतीनं गावातील सामाजिक ऐक्य जपण्यासह गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचं उपसरपंच सीमा खोत यांनी सांगितलं। तो काल आरोप झालाय हा पूर्णपणे चुकीचा आहे। अविनाश शिंदे जो आहे तो हा कणेरीवाडीचा रहिवासी नाहीच आहे। आपण राहतो कुठल्या गावात, तक्रार कुठल्या गावात करतो ह्याची त्याला भान नाही आहे। आणि जे तक्रार जी केली आहे ही साफ चुकीची आहे। जे शशिकांत खोतांच्यावर जे आरोप करतात ते सगळं चुकीचं आहे आणि बिनबुडाचं आहे, एवढं सांगायचं आहे मला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सामाजिक संघटनेचे अध्यक्ष समाधान सोनुले यांनी कणेरीवाडी ग्रामपंचायतीनं गेल्या 25 वर्षांपासून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांना न्याय दिला असल्याचं सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त संघटना स्थापन असताना दलितांच्या विरोधात ज्या लोकांनी विरोध केला आहे, ही तक्रार दिलेली आहे, ही साफ चुकीची आहे। त्यांनी आम्हाला पहिल्यांदा प्रॉपर गाववाल्या माणसांना, दलित समाजाला प्रॉपर विचारायला हवं होतं की तुमच्यात असं झालंय का, अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही आहे। आणि विशिष्ट पद्धतीनं चांगल्या रीतीनं हा फक्त भ्रष्टाचारचा आरोप लावलाय असं शुद्ध आणि निर्मळ मत आमचं आहे, त्यात कुठलंही तथ्य नाही। खोत साहेबांनी ह्या ग्रामपंचायत सदस्यांनी सगळेच्या सगळे पैच्या पै विशिष्ट ज्या रस्त्या 1 किलोमीटर करायला जर का वस्तुस्थिती 15,000ची असेल तर 8च्या ऐवजी त्यांनी 10 फूट रस्ता त्या कॉन्ट्रॅक्टरकडून करून घेतलेला आहे। ग्रामपंचायत सदस्या रुपाली माने यांनी अविनाश शिंदे यांनी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील कामांसंदर्भात केलेले आरोप निखालस खोटे असल्याचं सांगितलं। अविनाश शिंदे हे कोण आहेत हे आमच्याबद्दल जी तक्रार केलेली आहे ती साफ चुकीची आहे। ती या गावचे रहिवासी नाहीच आहे आणि आमची ही इथं जे दलित वस्तीची जी सुधारणा झाली आहे ती सगळी पूर्ण झालेली आहे। साहेबांच्या विरोध त्यांनी कारस्थान रचलेलं आहे। त्यांच्या ह्याच्यात असताना त्यांनी काहीही केलं नाही आमच्यासाठी, पण साहेबांनी आमच्यासाठी पूर्ण काही प्रयत्न करायचे केले। राजकीय आकसापोटी काही लोक वारंवार तक्रारी करून गावाची बदनामी करतायत असा आरोप करत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित विकास कामांची फेरचौकशी करण्याची तयारी दाखवत नाहक तक्रारी करणाऱ्यांना प्रशासनानं समज द्यावी अशी मागणी केली आहे। पत्रकार बैठकीला ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि अनुसूचित जाती नवबौद्ध समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते।